हो व्हिडिओ होतोय का पालकचा? क्या पालक मस्त. ही पालकची शेती आहे. पालकच्या शेतीमधून आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरातूनच पालकची खरेदी करतो. या ताई लोक या पालक खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. या इथून डायरेक्ट ताज्या ताज्या पालक घेऊन जातात. हे पण भाव आले बघा, ताजी कोथमीर आहे यांच्या हातामध्ये. कोथमीरची पेंडी आहेत मस्त एकदम चांगली छान. आणि हे शेतकरी भाव आपले डायरेक्ट आम्हाला नवीन कुजलेले सडलेले असे पालक नाहीत, चांगले पालक काढून द्यायला लागलेले आहेत. अशा प्रकारची शेती चालू आहे. हे आपल्या गावाकडं ते दुसरं काय टाकलं होते? भेंडी आहे का ती? ही भेंडीची रोपं लहान लहान, ही लहान भेंडीची रोपं आहेत अशी लावलेली. अशी भेंडीची रोपं लहान 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 लावलेले आहेत. ही भेंडी हळूहळू मोठं झाल्यानंतर भेंडी पण इथं आपल्याला डायरेक्ट शेतीमध्ये मिळेल. ही भेंडीची शेती आहे अशी. हे शेतीचा मोठा प्लॉट आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाजी अशी लावलेली आहे. ही कसली भाजी हो? चवळीची ना? चवळीची. ही चवळीची भाजी आता काढतायत. मला एक पिंडी द्या काय यातली. ही चवळी अशी काढतायत उपडून. एकदम फ्रेश भाजी, ऑर्गॅनिक्स, ह्याच्यावर खताचा वगैरे काय वापर केला नाही, सेंद्रिय खतापासून तयार केलेली भाजी आहे. या ताई लोक बघा भरपूर भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत. या बघा ताई ह्या आमच्या भाजी खरेदीसाठी आल्या. स्पेशल दररोज भाजीसाठी येतात. या दोन्ही कामं होतात त्यांचे, चालण्याचं पण होतं आणि भाजीचं पण. या दोन्हीकडनं फायदा उचलतात. अशा प्रकारचे इथं शेतकऱ्यांचं काम चालू असतं. ही कांद्याची रोपं लहान लहान ह्याच्याबरोबर लावलेले आहेत. कांद्याची रोपं. ही शेपूची भाजी, ही शेपू आहे. हे डायरेक्ट आम्ही शेतकऱ्याच्या शेतामधून जाऊन खरेदी करतो. दररोज लागणारी ताजी भाजी आपल्याला छान भेटते. पालक द्यावं मला ताई, पालक द्यावं तुमचं जर कसं आहे बघा, ताजं ताजं पालक मस्तच आहे.